ब्रेकिंग न्यूज आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी लाडक्या बहीण जी योजना आहे, या लाडक्या बहीण योजनेमध्ये बरेचसे जे बदल आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि जवळपास 50% महिला जे आहेत त्यांचा जो अर्ज आहे तो आता बाद होणार आहे। त्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ही ब्रेकिंग न्यूज आहे। लाडकी बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। बरेचशा लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते आता आपले बंद होणार आहेत। ही जी योजना आहे या योजनेपासून बरेचशा महिला ज्या आहेत त्या आता वंचित राहणार आहेत। तर ह्या ज्या महिला आहेत ते कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही किंवा कोणत्या महिला या योजनेपासून पात्र किंवा अपात्र होणार आहे त्याची सविस्तर जी माहिती आहे राज्य शासनाच्या वतीने सादर केलेली आहे। मुख्यमंत्री महोदय यांनी याबाबतची जी घोषणा आहे ती केलेली आहे। या घोषणेमध्ये आता जवळपास 50% ज्या महिला आहेत यामधून अपात्र होणार आहेत, यामधून गायब होणार आहेत। आपण यापूर्वी पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वी जे निधी वितरित केलेला आहे, जे हप्ते वितरित केलेले आहेत, 6 हप्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची जी अट आहे किंवा ज्या शर्ती आहेत ते कोणत्याही प्रकारच्या लावण्यात आलेल्या नव्हत्या। सरसकट लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावरती जमा केले होते। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जी अट आहे ती लावली नव्हती। सर्व अटी शिथिल करून लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ते वितरित करण्यात आले होते। परंतु आपण जर पाहिलं तर जवळपास 50% ज्या महिला आहेत या योजनेमध्ये अपात्र होणार आहेत। तर याची जी शासनाने जी यादी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे। याच्यामध्ये कोणत्या महिला अपात्र होणार आहेत याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री महोदय यांनी सादर केलेली आहे। प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण ऐकलं असेल की या योजनेअंतर्गत ज्या अटी ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जाणून घेऊ शकता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 6वा जो हप्ता आहे तो शासनाच्या वतीने 1500 रुपये प्रमाणे वितरित केलेला आहे आणि पुढील जो हप्ता आहे तो 2100 रुपये प्रमाणे जमा करू अशा प्रकारची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि तो जो हप्ता आहे तो वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं असेल यापूर्वीच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सन्माननीय मंत्री आदितीजी तटकरे यांनी याबाबतची मोठी घोषणा जानेवारीमध्ये आम्ही वितरित करू आणि त्या अनुषंगाने शासनाकडून याची जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे। परंतु आपण जर पाहिलं तर काल मंत्रिमंडळाची जी बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। शासनाकडून आणि विरोधकांकडून अशी टीका करण्यात आली होती की ही जी योजना आहे ती तत्काळमध्ये बंद होईल किंवा जास्त दिवस ही योजना चालणार नाही। परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की ही जी योजना आहे मी प्रभावीपणे चालू अशा प्रकारची जी आश्वासन आहे ती मीडियासमोर आणि लाडक्या बहिणींना यांच्या मार्फत देण्यात आलेलं होतं। तर ही जी योजना आहे ती शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि सुरू ठेवण्यात आलेली आहे। परंतु याच्यामध्ये ज्या अटी आहेत त्या अटी लावण्यात आलेल्या आहेत। या अटीच्या अंतर्गत जवळपास 50% ज्या महिला आहेत त्या अपात्र होणार आहेत। तर आपण ह्या ज्या अटी आहेत त्या कोणत्या आहेत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाची पहिली अट जी आहे, ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार यांच्या कुटुंबामधील असतील तर त्यांना या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही। तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत, ज्यांची शेतजमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल, 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर त्या देखील महिला यामध्ये अपात्र ठरणार आहे। याच्या व्यतिरिक्त कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त जर असेल तर त्या देखील महिला याच्यामध्ये पात्र होणार नाहीत। म्हणजे जर आपण पाहिलं ज्या कुटुंबातील पुरुष सरकारी नोकरीला जर असतील तर त्या कुटुंबातील माता भगिनींना या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही। याची सर्वांनी दखल घेणं आवश्यक आहे, कारण की त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असणार आहे, त्यामुळे ते यामध्ये पात्र होणार नाहीत। या व्यतिरिक्त कुटुंबातील सदस्य कोणताही सरकारी कर्मचारी असेल तर त्यांना देखील यामध्ये लाभ मिळणार नाही। या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना त्यांच्या कुटुंबामध्ये जर 4 चाकी वाहन असेल आणि ते 4 चाकी जरी वाहन असेल त्या कुटुंबामध्ये तरी त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। फक्त याच्यामधून ट्रॅक्टर जो आहे तो वगळण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर याचे जे नियम आहेत ते अशा प्रकारे बदल करण्यात आलेले आहे। या व्यतिरिक्त सन्माननीय मंत्री आदितीजी तटकरे यांनी देखील सांगितलं आहे की महिलांचं खात्यावरती जे नाव आहे तेच नाव त्यांचं आधार कार्डवरती असणं आवश्यक आहे। म्हणजेच खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव याच्यामध्ये तफावत असणं आवश्यक, म्हणजे तफावत जी आहे ती नसावी, म्हणजे हे नाव एकदम करेक्ट असणं आवश्यक आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो जरी आपलं खात्यावरती आडनावाने सुरुवात असेल आणि जर आधार कार्डवरती जरी नावाने सुरुवात असेल तरी देखील आपल्याला पैसे जे आहेत ते मिळायला अडचण येऊ शकते। त्यासाठी विनंती राहील जर आपलं नाव जे आहे नाव वडिलांचं नाव आणि आडनाव असं असेल तर ते खात्यावरती आणि आपल्याला आधार कार्डवरती या दोन्ही ठिकाणी सेम असणं आवश्यक आहे। त्यानंतरच आपल्याला या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे किंवा याचे जे पैसे आहेत ते आपल्याला
मिळणार आहे। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। फक्त याच्यामध्ये एवढ्या महिला पात्र होणार आहेत, जर 4 व्हीलर आपल्याकडे असेल तर याच्यामध्ये आपल्याला लाभ मिळणार नाही। शासनाकडून अशा प्रकारची जी नियमावली जी आहे ती सादर करण्यात आलेली आहे, त्यामुळे या नियमावलीनुसार शासनाकडून जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ते आपल्यापर्यंत उपलब्ध आहे।